नमस्कार, माझं नाव वासंती मिलिंद बाबजे, संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर. यावर्षी माझ्याकडं एक चिमुकली माझी विद्यार्थिनी, तिचं नाव अधिरा अंबाड आहे. याच वर्षी तिनं प्ले ग्रुपच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेतलंय आणि तिच्या आईला मी इथं बोलवलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला निश्चित समाधान वाटते की त्यांच्या मुलीला शाळेत माझ्या घालून समाधानी आहेत. तर आपण थोडक्यात त्यांच्याशी काही गप्पा गोष्टी करूया. मॅडम, तुमचा परिचय द्या. मी रोहिणी आशिष अंबाड, अधिरा अंबाडची आई आहे. तुमचं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पण सांगा मॅडम आम्हाला. मी MSc BEd आहे आणि 1 वर्ष स्कूलवरती केलेला आहे कोणी जॉब. तिला स्कूलमध्ये आल्यापासून म्हणजे सुरुवातीला आली त्या दिवशी आपण बघितलंच की व्हिडिओमध्ये पण माझ्या आलेली आहे. वेलकमचा जो व्हिडिओ घेतला आपण त्याच्यामध्ये ती रडत होती. तर तिच्यामध्ये स्कूलमध्ये आल्यापासून किती बदल झालेला जाणवतोय तुम्हाला? बदल म्हणलं तर प्रचंड आहे आणि फर्स्ट डे अजूनही आठवते. म्हणजे आठवला तरी अजून असं वाटतं की मी का घातला असेल त्या दिवशी, असं मला वाटतं. आणि आज असं वाटतं की मी छान डिसिजन घेतला. फर्स्ट डे असा होता की ती अक्षरशः म्हणजे बघून तो अजून व्हिडिओ बघितला तरी अजून कसं तरी होतं. आणि आता घरी येऊन येताना एकदम फ्रेश असते आणि स्कूलमधून परत आल्यावर तर मस्तच. 8 जूनला आपली शाळा सुरू झाली आणि आजच्या डेटला ती खूप आनंदानं शाळेत येते. यायचं म्हणते. रोजच यायचं आहे ना अधिरा? हो. शाळेत यायचं ना उद्या? मम्मा खेळायला आवडतं. काय काय आवडतं सांगा. काय आवडतं सांग तिला. मोठे टीचर आवडतात. मोठे टीचर म्हणजे कोण ग? मोठा टीचर म्हणजे कोण? मोठे टीचर म्हणजे कोण? कोण मोठे टीचर आहे? कोण आहे मोठे टीचर? अच्छा, ऍक्टिव्हिटीज घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा तिला कोणत्या ऍक्टिव्हिटीज जास्त आवडतात? आम्हाला रेन डे सेलिब्रेशन झालं, ते पण खूप छान होतं. आणि ग्रीन डे पण होता त्या दिवशी. हो. तो पण छान झाला ऍक्टिव्हिटी. म्हणजे डे सेलिब्रेशन जे घेतो, कलरफुल कपडे घालून यायचं, काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची. अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे आहे ते तिला जास्त आवडतं. आपल्याकडे मनीषा मॅडम चांगला एक्सपिरियन्स टीचर आहेत. तिच्याशी वागण्याचा तुमचा काय अनुभव आहे की त्या कोणत्या पद्धतीनं वागतात किंवा हँडल करताना त्यांचं सिस्टीम तुम्हाला कशी वाटली? सुरुवातीला म्हणजे एक आई सोडून जे तिला बाहेर असं कोणाचंच नव्हतं कधी. आणि पहिल्या दिवशी मी तिला जेव्हा स्कूलमध्ये सोडायला आले, स्कूलमध्ये सोडलं, ती खूप रडत होती. पण माझं मन काही असं बाहेर येण्याचं नव्हतं. मग मी खूप वेळ बाहेर थांबले, म्हणजे लांबून पाहत होते. मनीषा टीचरनी तिला असं जवळ घेतलं, म्हणजे मी जसं करते अक्षरशः पाठीवरनं हात फिरवणं वगैरे, आणि कडेवर घेऊन फिरत होत्या. आणि खूप दिवस पण तिचे मी स्कूलमधले व्हिडिओ जेव्हा बघितले तेव्हा टीचरच्या पदराला धरूनच ती सगळीकडे चालत होती. म्हणजे दुसरी आई असं छान हे केलं त्यांनी, हँडल केलं तिला. मला अजून पण विश्वास आहे, आता भीती वाटत नाही. मी डायरेक्टली जरी ती कधी रडली तर मी लगेच बाहेर जाते. सुरुवातीला मी 2-3 मिनिट इथेच थांबायचे बाहेर. रडतीये मग कसं हँडल करतात, ओरडतात का वगैरे, पण आता बिलकुल नाही, एकदम सोडून छान लगेच परत. म्हणजे शाळा आणि पालकांमधील संवादाच्या बाबतीत पण तुम्ही समाधानी आहेत. मी तुमच्या प्ले ग्रुप बद्दल इतर पालकांना, आता तुम्ही ऑलरेडी एक रिकमेंड केलेलंच आहे, आणखीन रिकमेंड कराल का? नक्की. कारण मला जे पाहिजे होतं स्कूलमध्ये त्या बाबतीत मी सगळ्या बाबतीत सॅटिस्फाईड आहे. आणि मग दुसऱ्या पॅरेंट्सला मी नक्कीच सजेशन करेल की ही स्कूल बेस्ट आहे. माझ्या मुलीसाठी अशी स्कूल बघत होते. एज्युकेशन तर सगळीकडे असतंच आहे, पण बाकीच्या म्हणजे जे बेसिक मॅनर्स असणार किंवा आपली संस्कृती, जसं की आता इथं भगवद्गीता वगैरे घेतात, या गोष्टी मला प्रचंड आवडल्या. त्यामुळे मी जास्त ह्या स्कूलला प्राधान्य दिलेलं आहे. अच्छा. आउटडोअर ऍक्टिव्हिटी, जसं की तुम्ही मागे ग्रीन डे घेतला होता, नंतर रेन डे सेलिब्रेट केला, तसंच मड डे वगैरे, म्हणजे मुलांना मातीशी पण कनेक्ट व्हावं, किंवा पासिंग द बॉल वगैरे, जे काही आउटडोअर ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे मुलं घरी येऊन येताना एक उत्सुकता असते, आज नवीन काहीतरी. या पण थोड्याशा गोष्टी. चालेल मॅडम. अजून एक प्लस पॉईंट सांगायचा आहे की शाळेचा मेन्यू कार्ड आहे, त्यामध्ये सगळं व्यवस्थितपणे आहे की कोणत्या आठवडी फळभाजी आहे, कधी पालेभाजी आहे, कडधान्य आहेत, आणि कधी कधी मुलांच्या आवडीप्रमाणे स्नॅक्स, जसं की इडली वगैरे असं. तर मी माझ्या मुलीला जो काही टिफिन देते ती पूर्ण फिनिश करते आणि स्वतःच्या हाताने करते. जे घरी अक्षरशः तिच्या मागे मागे हे खा ते खा हे होतं, ते आता पूर्णपणे बंद आहे. म्हणजे आता आणि घरी आल्यावर पण ती व्यवस्थितपणे आपल्या हाताने खाते. आणि ह्या गोष्टीसाठी मी खूप सॅटिस्फाईड आहे की ती हाताने खाती. आणि हे सगळं जे तिच्या आहारात जात आहे, सगळं पोषण जे मिळते तिला, न्यूट्रिशन वगैरे, त्यांना एकतर वेट गेन पण झालेलं आहे. तुम्ही इथं आलात आणि एक छोटासा इंटरव्ह्यू दिला मला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.